श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीगुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जगाच्या कल्याणा सतत झटती जय त्रिभुवनी नमो त्या साष्टांगे दैवत असे नारद मुनी। आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभूचे गान करण्या कृपा दृष्टी ठेवा कीर्तनी या रंग भरण्या पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। देवर्षि नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। हरि जय जय राम। हरि जय जय राम। राम कृष्ण हरि राम। हरि जय जय राम। राम कृष्ण हरि राम। जय जय राम। राम कृष्ण हरि राम। हरि जय जय राम। राम कृष्ण हरि राम। जय जय राम। नवनि हृद सम नवनीत प्रिय नवनि हृद सम नवनीत प्रिय नवनि हृद सम नवल विनोद विहारी राजा राम। नवल विनोद विहारी राजा राम। नवनीरद सम नवनीत प्रेम नवल विनोद विहारी। जय जय राम। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत। बहुत अच्छे। गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकटहारी राम। जय जय राम। राम कृष्ण हरि राम। हरि जय जय राम। बहुत अच्छे। शरणागत दीन
शरणीने शरणागत दीना शरणी ने शरणागत दीना बहुत अच्छे शरणागत दीना शरणीने शरणागत शरणागत दीना चरणीने शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टीने हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरे राम हरी जय जय राम श्री राम सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी बालकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात दे हवा हो दे कीर्तन संगे रंगात दे हवा हो दे कीर्तन संगे कीर्तन संगे रंगात दे हवा हो दे माझं काम चरणी लक्ष लागो स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन गे मन गे लाविता गे मन गे राम स्वरूपी 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 मन लाविता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धाम हो सीताराम चरणी लक्ष लागो सद्रूप चिन्मय नारायण सद्रूप चिन्मय नारायण हाँ ये बात है सद्रूप चिन्मय नारायण हो सद्रूप चिन्मय नारायण 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 सद्रूप चिन्मय सद्रूप चिन्मय नारायण रूप धामू तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गावो हो सीताराम चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी राजा राम चरणी लक्ष लागो स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धाम हो सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लाग राम 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 राजा राम सीताराम
राम 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 राजा राम सीताराम, 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 राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम. कीर्तन विश्वच्या माध्यमातून जिथे कुठे बसून आपण हे कीर्तन ऐकत असाल, हातानं टाळी, मुखानं नाम, जय जयकार करूया. राम 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 राजा राम सीताराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. भक्तिपाशी देव घालित से मोडे, भक्तिपाशी देव घालित से मोडे, भक्तिपाशी देव घालित से मोडे. धूत असे घोडी अर्जुनाचे, धूत असे घोडी अर्जुनाचे, भक्तिपाशी देव घालित से मोडे. तुका म्हणे माझी पूर्वावी आवडी, तुका म्हणे माझी पूर्वावी आवडी, पूर्वावी आवडी. वेगे घाली उडी नारायण नारायण, भक्तिपाशी देव घालित से उडी, भक्तिपाशी देव घालित से उडी, घालित से उडी, घालित से उडी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु जगद्वंदनीय
संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग निरूपणा करता घेतला. नम्र व निस्पृह वृत्ती, अत्यंत शुद्ध सात्विक मन, आचरण आणि सदैव भक्तिरसानं उचंबळून येणारं अंतःकरण म्हणजे जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. श्रोते हो, जीवनामधली संसारामधली प्रत्येक गोष्ट आधी अनुभवली आणि मग लोकांना सांगितली अशी सिद्धहस्त अधिकार वाणी म्हणजे आमचे जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबा. एखाद्या सिंहासनावरती राजा बसलाय, त्याच्या त्या डोक्यावरचा रत्नजडित मुकुट, तो मुकुट अधिक शोभून दिसतो जेव्हा त्या मुकुटामध्ये मध्यभागी असणारा हिरा किंवा खडा लाख 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 म्हणाले चमकू लागतो. तेव्हा त्या राजाच्या मुखकमलमंडलाला जी शोभा येते. मंडळी, नेमकं सांगितलं, अखिल संतांचा विचार करता या संत मालिकेमधले मुकुटमणी शोभावेत, मेरुमणी म्हणून शोभून दिसावेत असा अधिकार, अशी योग्यता असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. मोरोपंत म्हणाले, मुकुटमणी संतांचा. तुकोबांबद्दल केलेलं वर्णन आर्या नावाच्या मराठी वृत्तात. महाराज म्हणाले, मुकुट मणी संतांचा, मुकुट मणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणून ये वाणी, आणि नेले जड वैकुंठी, नेले जड वैकुंठी, विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. जगी सर्व तुकी असा कोण तुकावा, हा अधिकार, ही योग्यता ज्या तुकाराम महाराजांच्या. मंडळी, आपल्याकडे उभारलं गेलेलं भागवत धर्माचं मंदिर, ज्या भागवत धर्माच्या मंदिराचा पाया ज्ञानदेवांनी घातला, ज्ञानदेवे रचिला पाया. मंडळी, त्या भागवत धर्माच्या म्हणाले मंदिराचं अक्षरशः कळस होण्याचं भाग्य जर कोणाला लाभलं असेल तर ते निश्चित आमच्या तुकोबांना लाभलेलं असल्या कारणानं मंडळी, मी नेहमी सांगतो बघा, आज 450-500 वर्ष झाली तरी आजही तुकाराम महाराजांचे अभंग आम्हाला प्रमाण वाटतात. कीर्तन असेल, प्रवचन असेल, भजन असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून ते पुन्हा पुन्हा गावेसे वाटतात. हे त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य आहे, अभंगाची श्रीमंती आहे. मंडळ, रोज सकाळी लवकर उठावं, चुलीवरती पाणी तापवत असताना तत्कालीन जो काही नाण्याचा प्रकार असेल, शिवराई डब्बू असेल, ते चुलीमध्ये मंडळी अक्षरशः रक्तोष्ण होईपर्यंत तापवावं, चुली समोर बसावं आणि त्या दिवसाचा नवीन केलेला अभंग म्हणावा. मंडळी, लालबुंद झालेलं, रक्तोष्ण झालेलं ते नाणं ते घ्यावं आणि अभंग म्हणून झाल्यानंतर जिभेवरती ठेवावं. जिभेला जर म्हणाले दाह झाला, त्रास झाला, तर तो अभंग भगवंताला मान्य नाही बरं. पण जर जिभेला त्रास झाला नाही तर तो अभंग भगवंताला आवडला आहे, पांडुरंगाला प्रिय झाला आहे, हे मानावं आणि तो अभंग गावभर फिरत हिंडावं आणि जनजागृती करावी. मंडळी, आज कीर्तन विश्वाच्या माध्यमातून असेल, जिथे कुठे बसून आपण हे कीर्तन ऐकताय, पाहताय, एक क्षणभर का होईना मंडळी अंतर्मुख व्हावं आणि विचार करावा, खरोखर ज्या अभंगांची रचना अशा पद्धतीनं झालेली आहे ते अभंग तुम्हा आम्हाला प्रमाण नसतील काय? जया अभंग नाही अशा ज्या अभंगा, हीच योग्यता, ह्या ताकदीनं केलेले गेलेले अनेक अभंग. मंडळी, तुमच्या माझ्यासारख्या दिशाहीन झालेल्या समाजाला अक्षरशः वेळोवेळी उपदेश जो संतांनी केला, त्या संत मालिकेतले आमचे तुकोबा आहेत. आज तुम्हा आम्हाला उपदेश करण्याकरता जो अभंग घेतला, महाराज म्हणाले, भक्तिपाशी देव घाली तसे उडी आणि धूत असे घोडी अर्जुनाची, बळीने बांधिला गोपींनी वेष्टीला, पार्थरती झाला सारथी जो, तुका म्हणे माझे पुरवावी आवडी आणि वेगे घाली उडी नारायण. भक्ती
भक्तिपाशी देव घाली तसे उडी. मंडळी, प्रस्तुत विषयाच्या या मुद्द्याला आल्यानंतर मनामध्ये विचार असा निर्माण होतो की आपल्याकडे देव आणि भक्त अशी जोडी जाहीर मान्य असताना भक्तापाशी देव घाली तसे उडी. वाक्य असं नाही म्हणाले, मुद्दामून भक्तीचा उच्चार असा केला. काय सांगितलं? भक्तिपाशी देव घाली तसे उडी. साधारण विषयाचा वरवरचा भावार्थ बघितला, अभंग नीट ऐकला की पदकर्त्यांना काय म्हणायचंय, अभंगकर्त्यांना काय सांगायचंय, विषय साधारण लक्षामध्ये येतो. मग मंडळी, प्रश्न असा आहे की भक्तिपाशी देव, जो दयाघन परमात्मा म्हणाले, एकदा का भक्ताच्या भक्तीला भुलला की त्याच्यासाठी क्षणार्धामध्ये धावून येतो, अशी जी भगवंताला संतांना अभिप्रेत असणारी भक्ती, ती भक्ती म्हणजे नेमकं काय करायचं? भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? संतांना अभिप्रेत भक्ती म्हणजे काय आणि अशी भक्ती कोणी केली? अशा साधारण प्रश्नांची उत्तरं म्हणजे आजचा पूर्वरंग. महाराज म्हणाले भक्तिपाशी देव. बघा मंडळी, साधारण भक्तीची जर संकल्पना स्पष्ट करवून घ्यायची असेल, मला कायम असं वाटतं की कबीरांच्या आयुष्याचा आधार अभ्यास जरूर करावा लागेल. कबीर महाराज म्हणाले, रस्त्यानं चाललेले असताना, मार्गक्रमण करत असताना महाराजांचे अनेक अनुयायी, त्यांचे शिष्य परिवारातले अनेक लोक त्यांचा म्हणाले जय जयकार करत निघालेले होते. बरं, अखंड रामनामामध्ये तल्लीन असणारे कबीर महाराज म्हणाले, काही कळलं नाही की हे लोक का जय जयकार करतात. काही अंतर गेले असतील नसतील, महाराजांनी ऐकलं की हे सगळा जनसमुदाय, ही लोक माझा जय जयकार करतात. मागं फिरले, हात वरती केला आणि विचारलं, आपण माझा जय जयकार का करता? म्हणाले, कशा करता? त्यातला एक सत्शिष्य धावत धावत पुढे आला, म्हणाला, महाराज, आम्ही तुमचा जय जयकार करतो, तुमचं गुणवर्णन करतो, गातो. ह्याचं कारण असं आहे, आम्हाला माहिती आहे, नवे नवे आम्ही अनुभव घेतलाय की साक्षात प्रभू रामचंद्र आपल्याशी बोलतात. तुमच्यावर म्हणाले त्यांची परिपूर्ण कृपा आहे, त्यामुळे आम्ही धन्य आहोत की आम्हाला तुमचं दर्शन घडत आहे, तुम्ही आमच्यासाठी प्रमाण आहात. हे वाक्य ऐकलं आणि कबीर महाराजांनी क्षणार्धात भक्तीची व्याख्या स्पष्ट आणि सोपी करून टाकली. महाराज म्हणाले, नाही, क्षणभर थांबायला लागेल. दयाघन परमात्माची, रामरायाची माझ्यावर कृपा आहे याबद्दल म्हणाले शंका नाहीये, विषय तो नाहीये. पण मला कायम असं वाटतं, हे मुला, हे मनुजा, हे माणसा, भक्ती म्हणजे काय आणि संतांना काय, पांडुरंगाला काय, अभिप्रेत भक्ती म्हणजे काय, हे जर जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला गोकुळी जावं लागेल. कबीर कबीर का कहत हो, जा जमुना के तीर, एक एक गोपिके प्रेम में. कबीर महाराज सांगतात, अरे एक गोपिके प्रेम में बह गए कोट कबीर. त्या म्हणाले, मथुरेला जाणाऱ्या ज्या काही गोपिका आहेत ना, त्यांच्याकडे जर बघितलं तर मला कायम असं वाटतं की एक एक गोपिके प्रेम में माझ्यासारखे बह गए कोट कबीर म्हणाले. त्यामुळे बघा मंडळी, भक्ती म्हणजे काय, जे कबीर महाराजांनी सांगितलं, नेमकं आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं. काय म्हणाले? बळीने बांधिला गोपींनी वेष्ठीला. ज्या गोपाल कृष्णाला गोप गोपिकांनी मायेच्या, ममत्वाच्या, प्रेमाच्या, आपुलकीच्या धाग्याने असा म्हणाले घट्ट बांधून ठेवलाय ना की कृपा म्हणाले झालीच पाहिजे. मंडळी, भक्ती तेव्हाच साध्य होते, सिद्ध होते, जेव्हा त्या गोपिकांसारखा पक्का भाव मनामध्ये असतो. हंडा भरलाय दुधाचा, दह्याचा, डेरेच्या डेरे भरलेले ते डोक्यावरती घ्यावे आणि ते विकण्याकरता बाजाराला गेलेल्या गोपिका म्हणतात, कोणी गोविंद घ्या, कोणी मधुसूदन घ्या, कोणी माधव घ्या, कोणी गोपाल घ्या. काम करत असताना सातत्याने जे भगवंताचं नाव मुखामध्ये येतं किंवा घेतलं जाणं, हे भगवंताला भक्तीची संकल्पना मान्य आहे किंवा आवडते. आणि म्हणून तुमच्या माझ्यासारख्या दिशाहीन झालेल्या समाजाला उपदेश करताना महाराज म्हणाले, भक्तीची योग्य संकल्पना म्हणजे भक्तिपाशी देव. त्या गोपिकांसारखं भगवंतावर आम्हाला प्रेम करता आलं पाहिजे. मग बघा मंडळी, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे एकदा का तो दयाघन परमात्मा भक्ताच्या भक्तीला भुलला की धावून येतो का? येतो तर किती दिवसात धावून येतो? कसा धावून येतो?
बघा मंडळी, आज थोडं मागे जाऊन इतिहासामध्ये आम्ही बघितलं तर हेच लक्षामध्ये येतं की तोच दयाघन परमात्मा आमच्या जनाबाईंसाठी दळणदळू लागला. संत सखूसाठी सखू झाला, मीरेसाठी विष घेतलं, सजन कसायाला मांस विकू लागला, नरहरीची नळी फुंकली. प्रत्येक म्हणाले भक्तासाठी काही ना काही केलेलं आम्हाला बघायला मिळतं. मंडळी, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे बघा, प्रत्येकाने थोडंसं कीर्तन प्रवचन ऐकताना कुठेतरी ते तादात्म्य साधण्याचा प्रयत्न करावा आणि विचार करावा की देव तोच आहे, पांडुरंग तोच, रामराय तोच. मग या सगळ्यांवरती जर त्याची परिपूर्ण कृपा होत असेल तर माझ्यावर नाही होणार का? तो माझ्यावर कृपा करणार नाही का? मंडळी, ह्याचं उत्तर निश्चित करेल, किंबहुना करतो, हा त्या रामरायाचा मंडळी विश्वास, त्याचा निरोप अक्षरशः एक पोस्टमन या नात्यानं आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि विचार पक्का करतो की ज्याची भक्ती पक्की आहे अशा ठिकाणी नारायण उडी घालतो. म्हणून महाराज म्हणाले, भक्तिपाशी देव घाली तसे उडी आणि वेगे घाली उडी नारायण. तो नारायण म्हणाले धावून येतो. मग साधारण बघा मंडळी, भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं हा प्रश्न सोडवल्यानंतर भक्ती संदर्भातला एक प्रमाण ग्रंथ लक्षामध्ये घ्यावा लागेल. तो म्हणजे देवर्षी नारदांनी लिहिलेला 84 सूत्रांचा नारद भक्तिसूत्र नावाचा ग्रंथ. मग आम्हाला असं वाटतं की देवानं माझ्यावर कृपा करण्याकरता, बघा, थोडं जीवाचं कान करून ऐकण्याचा प्रयत्न करा. आम्हाला असं वाटायला लागले किंवा आम्ही असं लक्षामध्ये घेतो की त्या भगवंतानी माझ्यावर कृपा करण्याकरता मी दिसायला छान असावं लागतं, मी श्रीमंत असावं लागतं, मी वयाने तरुण असावं लागतं. असं जर म्हणाले कोणाला वाटत असेल तर इथंच भक्तीची संकल्पना स्पष्ट करून घ्यायला हवी की महाराज जे सांगतात ते लक्षात घ्यायचं की असं नाही म्हणाले. देवानं कृपा करण्याकरता या कुठल्या गोष्टींची आवश्यकता नाही. याचं कारण सांगितलं, व्याधस्याचरणं ध्रुवस्य च मयो. एक साधारण श्लोक ऐकल्यानंतर संकल्पना स्पष्टच होते. म्हणाले, काय सांगितलं? व्याधस्याचरणं ध्रुवस्य च मयो विद्या गजेंद्रस्य का कायातिर्विदुरस्य यादवपते उग्रस्य किं पौरुषं कुब्जायः कमनीय रूपमपि किं तत्सुदाम्नो धनम् आणि भक्त्या तुष्यति केवलैर्न तु गुणै भक्तिप्रिय श्रीपती पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. व्याधस्याचरणं, माझं वय फार मोठं असावं लागतं. असं जर असेल मंडळी तर त्या ध्रुवाचं, बाळ प्रल्हादाचं वय ते किती होतं? लहान होता, पण कृपा केली आहे मंडळी. व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयो, वय काय होतं? विद्या गजेंद्रस्य का? म्हणाले नाही, मी थोडं हुशार असावं लागतं, ज्ञानी असावं लागतं. मंडळी, असं जर असेल तर आमच्या गजेंद्राची बुद्धिमत्ता काय होती? सुंदर असावं लागतं. असं जर असेल तर कुब्जेचं सौंदर्य काय होतं? मंडळी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही किंवा नकारात्मक असलेलीच आपल्या लक्षामध्ये येतात. मग मंडळी, प्रश्न असा आहे, असं जर आहे, असं जर असेल आणि तरी भगवंत त्यांच्यावर कृपा करतो, माझ्यावर नाही, असा भेद मुळी राहतच नाही, किंबहुना तो राहू नये. असं जर म्हणाले वाटत असेल ना तर भक्तिपाशी देव घाली तसे उडी. बघा मंडळी, मी नेहमी सांगतो की मी कीर्तन करतोय, फार विशेष म्हणाले कौतुक नाही. साथीदार कीर्तन वाजवतायत, फार म्हणाले तसं काही कौतुक नाही. मग कौतुक कोणाचं आहे हो? तर श्रवणम, भक्ती संदर्भातली जी 9 प्रकारची भक्ती त्यातलं 1 नंबरचं काम आज कीर्तन विश्वच्या माध्यमातून असेल. जिथे कुठे बसून तुम्ही हे कीर्तन ऐकताय, हा जो श्रवणाचा लाभ आहे, हे जे प्रामाणिकपणे कीर्तन श्रवण करणं आहे ना, ते कीर्तन मी अत्यंत प्रामाणिकपणे ऐकणं ही सुद्धा भक्तीच असल्या कारणानं महाराज म्हणाले, श्रवणम, कीर्तनाला जायचं, प्रवचनाला जावं, भजनाला जावं, पण जो काही तासभर असेल, 1.5 तास म्हणा, 2 तास म्हणा, जो काही वेळ कीर्तनाकरता म्हणून द्यायचा ना, तो कसा द्यायचा? तर अत्यंत प्रामाणिकपणे द्यायचा. मंडळी, हे का सांगायला लागतं? आज आम्ही गावोगावी कीर्तनाला जातो, पण अक्षरशः तासभर सुद्धा लोकांची बसायची मनस्थिती नसते. जरा कीर्तनाला विलंब झाला की त्या सतरंजीचे धागेच काढ, कुठं नखच कुरतड, कुठं टाचेचं ते कातडं चोडून काढ.
तासभरासारखा विषय पण मी नाही प्रामाणिकपणे देऊ शकत, हे दुःख जेव्हा संतांच्या मनामध्ये कळ निर्माण करतं ना, त्यावेळेस जे बोल बाहेर निघतात, त्यावेळेस जे काव्य लिहिलं जातं त्याला अभंग असं म्हणतात. तो एक अभंग म्हणजे भक्तिपाशी देव. मी नेहमी विनोदाने एक दृष्टांत सांगतो असा की ती बैठक मोडली म्हणाली आमची. कुठे नक्की कीर्तन होतं मला आठवत नाही, पण रामनवमीची बहुतेक 9 दिवसाची 9 कीर्तन. पहिल्या दिवशी गादीवर जाऊन कीर्तनाला उभा राहिलो. इकडे खुर्च्या ठेवलेल्या, इकडे खुर्च्या ठेवल्या. पुरुष आले, सगळे कीर्तनाला बसले. माता भगिनी आल्या, कीर्तनाला येऊन बसल्या. एक 4 वर्षाचा छोटं पोरग नातू आपल्या वय वर्ष साधारण 75 ते 80 अशा वर्षाच्या आजीला बरोबर घेतलं आणि तिला कीर्तनाला आणून पहिल्या खुर्चीमध्ये बसवलं. बरं, प्रकार घडला असा, जसं मी नमनाला सुरुवात केली तशा त्या आजीबाई डोलायला लागल्या. त्यांना झोप यायला लागली. मी साधारण पहिल्या दिवशी हा प्रकार बघितला की तो मुलगा येतो, आजीला कीर्तनाला बसवतो आणि ते लेकरू खेळण्याकरता निघून जातं. कीर्तन झालं, मी त्याला बोलून घेतलं. म्हणलं, काय रे, तू आजीला कीर्तनाला का आणतोस? बरं, आणतोस ते आणतोस, पहिल्या खुर्चीमध्ये बसवतोस. तो म्हणला, हो ना दादा, कारण आजीला ऐकूच येत नाही म्हणाला. मी म्हणलं, अरे गधड्या, पण कीर्तन ऐकायला तुझी आजी शुद्धीवर असते कुठे? कीर्तन म्हणजे नमन सुरू झालं की झोपते. म्हणाले, डायरेक्ट भैरवीचा आवाज ऐकला की उठते. बरं मंडळी, खरं सांगू का, गंमत अशी आहे की मला वैयक्तिक त्या आजींचा फार काही त्रास नव्हता, पण मला फार वाईट वाटायचं की कीर्तन सुरू झालं की लोक त्यांच्याकडे बघायचे. मग मला फार वाईट वाटायचं. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, त्या लेकराला मी त्या नातवाला बोलून घेतलं. म्हटलं, काय रे, तू आजीला कीर्तनाला आणतोस? तो म्हणला, 1 मिनिट दादा, आणावं लागेल. ह्याचं कारण स्पष्ट आहे, कारण आजीला कीर्तनाला घेऊन जाण्याकरता आणि चॉकलेट खाण्याकरता आई मला 2 रुपये देते. आई मला मी म्हणलं, किती? 2 रुपये. म्हणलं, हे बघ, मी फार काही श्रीमंत नाही, मी उद्यापासून तुला 5 रुपये देईन. म्हणजे कीर्तनकारांना लोक आरतीमध्ये, कीर्तनामध्ये जे टाकतात त्याच्या भरोशावर मी आपलं बोल. कारण काय आहे, जेव्हा पूर्वीच्या काळी कीर्तन व्हायची आणि कीर्तन हेच मनोरंजनाचं साधन होतं, माध्यम होतं, तेव्हा फक्त म्हातारी लोक अशी नाही, सगळ्या वयोगटातली लोक कीर्तनाला यायची, प्रामाणिकपणे कीर्तन ऐकायची आणि कीर्तनकारांना काही बाई द्यायची. मंडळी, हे सांगण्याचं कारण आहे, कारण निश्चित आहे, आज कीर्तन जे चालू आहे ते मंदिरामध्ये नाही. आज जे कीर्तन चालू आहे ते कीर्तन विश्व ह्या बॅनर खाली रंगमंदिरामध्ये चालू आहे. मग मंडळी, सांगण्याचं तात्पर्यच हे की जिथे कुठे आपण असू, जिथे कुठे हे कीर्तन ऐकत असू, मंडळी, सांगायला निश्चित अभिमान वाटतो की कीर्तन विश्व ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज बरेच वर्ष जी कीर्तनं चालू आहेत ती घरबसल्या तुम्हाला ऐकायला मिळतात, ते सुद्धा एका क्लिकवरती. त्यामुळे सांगायचं तात्पर्य असं की ज्यांनी कोणी कीर्तन विश्व नावाचं हे यूट्यूब चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी ते जरूर करावं. बरं, मंदिरामध्ये गेल्यानंतर मी आलोय ह्याची जी खूण आहे म्हणून जी घंटी वाजवायला लागते, म्हणाले ती यूट्यूबवर सुद्धा आहे, ज्याला बेल आयकॉन असं म्हणलं जातं, तेही प्रेस करावं. पुंडलिक वरदा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे काही चांगले उपक्रम ज्यावेळेस समाजामध्ये उभे राहतात. मंडळी, मी नेहमी सांगतो कीर्तनामध्ये की गोवर्धन पर्वत उचलण्याकरता गोपालकृष्णाची करांगुली पुरेशी असते. देवा, आपल्या करांगुलावरती, त्या बोटावरती गोवर्धन उचलायला गोपालकृष्ण म्हणाले समर्थच आहे, पण त्याचा भार थोडा हलका करण्याकरता मी माझं एक बोट जर लावलं खाली तर नाही का चालणार? सांगायचं तात्पर्यच आहे की अशा या चांगल्या उपक्रमासाठी मंडळी तन, मन आणि हा सगळा प्रपंच पुढे जाण्याकरता धन, या सगळ्या गोष्टींची निश्चित आवश्यकता असल्या कारणानं ज्यांना ज्या पद्धतीनं शक्य आहे कीर्तनाचं प्रायोजकत्व घेणं म्हणा, किंवा जो काही बँक अकाउंट्स खाली दिले जातात त्याच्यामध्ये यथाशक्ती दक्षिणा पाठवणं म्हणा, असो, हा सगळा उपक्रम चालू राहण्याकरता हे सगळं करणं गरजेचं आहे. मला सांगायचं असं, त्या मुलाला मी सांगितलं, मी उद्यापासून तुला 5 रुपये देईन, पण आजीला कीर्तनाला आणायचं नाही. आणि आणलंच तर सगळ्यात शेवटी तिकडे कोपऱ्यात बसवायचं म्हणाले. तो म्हणला, चालेल दादा. झालं. पुढचे 2-3 दिवस काही आजीबाई कीर्तनाला आलेल्या नाहीत. मला गंमत वाटत होती, पण पोरगा यायचा आणि माझ्या खोलीतनं 5 रुपये तेवढे घेऊन जायचा. अर्थात मलाही गंमत वाटत होती, हरकत नाही. 2-3 दिवस गेले असतील नसतील, पुन्हा त्या दिवशी प्रकार घडला असा. कीर्तन सुरू झालं तशी तीच खुर्ची,
त्याच आजीबाई आणि डोलायला लागल्या. मला जो राग आला मी त्याला बोलून घेतलं. म्हणलं इकडे. म्हणलं काय रे, आपलं ठरलंय ना, मग आज आजी कीर्तनाला आलीच कशी? काय आणलंस तू आजीला कीर्तनाला? तो म्हणला 1 मिनिट दादा, आईनं आता दर वाढवलेला आहे, आई मला 10 रुपये देते, दादा तू किती देणार ते सांग म्हणाले. पुंडलिक वरद. मला इतकंच सांगायचं की किती 1.5-2 तासासारखा कीर्तनाचा विषय, पण मी नाही शांतपणे बसू शकत. मंडळी, कीर्तन भक्ती त्याच वेळेस होऊ शकते जे मी बोलतोय ना की भक्तिपाशी देव. कीर्तन ही जर भक्ती असेल तर ती भक्ती त्याच वेळेस मान्य होईल ज्या वेळेस मी कीर्तन करतोय. जे कीर्तन मी करायचं ते कसं करायचं? अत्यंत प्रेमानं, अत्यंत जिव्हाळ्यानं ते कीर्तन जेव्हा मी करेल तेव्हा ती कीर्तन भक्ती होईल. आणि जेव्हा जीव लावून, जीवाचे कान करून जेव्हा तुम्ही ते कीर्तन ऐकाल तेव्हा ती श्रवण भक्ती होईल. मंडळी, अशा 9 प्रकारच्या वेगवेगळ्या भक्ती आमच्याकडे सांगितल्या गेल्या. अर्थात वेळेचं नियोजन पाहता प्रत्येकाचं विश्लेषण आजच्या दिवशी शक्य नसल्यामुळे पूर्वरंग संपवत असताना जो आग्रह तुकाराम महाराजांनी धरला की भक्तिपाशी देव घाली तसे उडी, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे हे अन्य कोणाचं सांगणं नाही मंडळी. ज्या वेळेस तुकाराम महाराजांनी अशा अनेक गोष्टींचा आधी अनुभव घेतला, नाही तर तुमच्यासारखं सर्वसामान्यांचं जीवन तुकाराम महाराज सुद्धा जगलेत मंडळी. प्रपंच उत्तम पद्धतीनं करून दाखवलाय आणि त्याचबरोबर परमार्थ सुद्धा साधलाय. हे गणित ज्यावेळेस तुकाराम महाराजांसारख्या संतांना जर जमवता येतं तर थोडा प्रयत्न केला, त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरनं चालण्याचा प्रयत्न केला, तर तो दयाघन परमात्मा पांडुरंग निश्चित कृपा करेल हा विश्वास मनामध्ये बाळगायचा. मध्यंतरामध्ये भजन करायचं आणि आख्यानाकडे वळायचं. भक्तिपाशी देव घालीत से उडी, भक्तिपाशी देव घालीत से उडी, भक्तिपाशी देव घालीत से उडी, भक्तिपाशी देव घालीत से उडी. जय श्रीराम. धूत असे घोडी अर्जुनाची, धूत असे घोडी अर्जुनाची, भक्तिपाशी देव घालीत से उडी, भक्तिपाशी देव घालीत से उडी, घालीत से उडी, घालीत से उडी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे एक अर्धा मिनिट भजन करूया. अर्थात हे भजन करत असताना दोन्हीही क्रिया घडायला हव्यात, त्या म्हणजे हातानं टाळी आणि मुखानं नाव. तो दयाघन परमात्मा, तो पांडुरंग कीर्तनाला येतो का, कीर्तनामध्ये रंग भरतो का बघण्याकरता छानपैकी मोकळ्या मनानं, मोकळ्या गळ्यानं भगवंताला हाक मारूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोला, रघुपती राघव राजा राम पतित पावन, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोला, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. हाँ, क्या बात है. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. ये बात है. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता.
सुंदर माधव मेघश्याम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. पंढरपुरामधली अत्यंत रमणीय अशी सुंदर अशी सकाळची वेळ. गोड आवाजामध्ये भगवंताला उठवण्याचं काम चालू आहे. सगळे भाविक भक्त मंडळी हातामध्ये पूजेची आरतीची तबक वगैरे घेऊन सगळी पूजेची तयारी घेऊन हे सगळे भाविक भक्तगण पांडुरंगापाशी जमा होतात आणि गोड आवाजामध्ये त्याला उठवतात. उठा पांडुरंगा. देवा देवा उठताय ना देवा. देवा हो सकाळ झाली. उठा पांडुरंगा. प्रभात समयोपातला. उठा पांडुरंगा. देवा उठा पांडुरंगा. प्रभात समयोपातला. वैष्णवांचा मेळा गरुडापाशी थांबला. वैष्णवांचा मेळा गरुडापाशी थांबला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत महाद्वारापर्यंत वैष्णवांची दाटी पुढे जोडोनी कर. देवा उठा पांडुरंगा. प्रभात समयोपातला. वैष्णवांचा मेळा गरुडा पाशी थांबला. वैष्णवांचा मेळा गरुडा पाशी थांबला. देवा आणि अशी ती काकड आरती मोठी रंगात आली होती. श्रुती हो दयाच्या दुधाच्या तुपाच्या घागरीच्या घागरी त्या भगवंतावर ओतल्या जात आहेत. मंत्र म्हणले जात आहेत आणि अशी ती रंगात आलेली काकड आरती. काकड आरती झाली. मंडळी जो प्रसंग आपण ऐकतोय जी कथा करायची ही अनेक वर्ष पूर्वीची असल्या कारणानं त्या पंढरपुरामध्ये विशेष गर्दी नाही. मंडळी सांगायचं तात्पर्य 100 वाल्यांसाठी वेगळी रांग, 500 वाल्यांसाठी अजून स्पेशल वेगळी रांग. हा दुजाभाव म्हणाने ज्या काळामध्ये नाही अशा काळातला पंढरपूर, त्या काळातली कथा. भगवंताची ती काकड आरती झाली आणि आता राऊळामध्ये कोणी नाही. सगळे भाविक आपल्या घरी गेले आणि साधारण दुपारची वेळ झाली असेल नसेल. गोणाई जुन्या गोधड्या शिवतीये. मंडळी काय आठवलं काय सुचलं काही कळलं नाही, पण तडक जी उठली ती थेट रावळामध्ये येऊन दाखल झाली. भगवंतासमोर येऊन उभं राहिली, हात जोडले आणि प्रार्थना करते. समचरण सरोजम. बघा मंडळी, मी नेहमी सांगतो आपल्या या महाराष्ट्रामध्ये ज्या काही काळ्या पाषाणातल्या मूर्ती आहेत ना, त्यांच्याकडे अक्षरशः डोळे भरून बघितल्यानंतर अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. मंडळी इतक्या सुंदर आखीव रेखीव सुबक सुंदर मूर्ती आमच्या महाराष्ट्रामध्ये. त्यातलं एक अत्यंत लोभस असं रूप म्हणजे दयाघन परमात्मा पांडुरंग. दिव्यत्वाची जेथ प्रचिती गोणाई समोर आली, तोच हात जोडले गेले. सांगते समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. देवा मनोभावे हात जोडले. भगवंताची ती मूर्ती बघितली, डोळे म्हणाले आपसुक पाणावले. गोणाईला शांत केलं आणि भगवंतानी बोलायला सुरुवात केली. देव विचारतात, गोणाई अगं म्हणाले आज इकडं कसं काय येणं केलंस, कसं काय येणं. गोणाई म्हणते, देवा मी काय म्हणते, सकाळी नाम्या आला होता का. आला होता. देवा त्याला बघितला, कसा वाटला. नेहमी सारखा. नाही तसं नाही देवा, म्हणजे मला म्हणायचं कारण असं, सांगायचं प्रयोजन असं, देवा अहो आपला नाम्या आता मोठा झालाय. बरं मोठा म्हणजे 7-8 वर्षांचा हो. नाही म्हणायचंय काय, देवा स्पष्ट सांगते, ताकाला जाऊन भांडण नको म्हणाली, ते तसलं नको म्हणाले. देवा ही इच्छा आहे, हे मागणं आहे म्हणाले. देवा मला असं वाटतंय
की नाम्या आता मोठा झालाय, तर आपल्या नामदेवा करता लग्ना करता एखादी मुलगी तुम्ही बघावीत ही इच्छा आहे देवा. एवढंच न म्हणाले, हे सांगायला आलीस ना गोणाई, काळजी करू नकोस म्हणाले, जा मी बघतो काय. मंडळी, हा विश्वास गोणाईला दिला आणि भगवंत पुन्हा विटेवरती येऊन उभे राहिले. दुपारची वेळ झाली, काही अंशी थोडेसे अंतर्मुख झाले, अंतर्धान पावलं, मनामध्ये विचारचक्र सुरू झालं की एवढा लाडका भक्त नामदेव, बरं म्हणाले त्याच्याकरता मुलगी बघायची, काहीतरी म्हणाले स्थळ चांगलं बघितलं पाहिजे. डोळे मिटले आणि विचार करायला लागले. काय सुचलं, काय आठवलं कळलं नाही. तडक म्हणाले आपल्या भगवंताच्या रथाचं सारथ्य करणाऱ्या दारुका नावाच्या व्यक्तीला हात मारली. म्हणाले, दारुका चला म्हणाले, आपल्याला भक्त कार्याकरता जायचंय, आपल्याला भक्त कार्य करायचंय. बरं म्हणाले, देवा कसं येऊ, कसं म्हणाले, उत्तम ड्रेस छान घालायचा, बरं कपडे झब्बा छान इस्त्री स्टार्च वगैरे केलेला असेल तरी सुद्धा चालेल. बरं म्हणाले, रथ तयार करा आणि रथाला 8 घोडे जुंपा आणि ते सुद्धा कसे, छान पांढरे स्वच्छ शुभ्र असा तो रथ तयार करा. हे सांगितलं, त्या पद्धतीनं दारुकाने तो रथ तयार केला. मंडळी, पूर्वीच्या काळी अशी देवाची नावं ठेवण्याची पद्धत होती बरं का, की ज्या योगे त्या लहान मुलाला हाक मारताना, त्या व्यक्तीला हाक मारताना आपसुक मुखातनं भगवंताचं नाव मुखात येईल. रामा, श्रीपादा, श्रीवल्लभा अशी मग देवाशी थोडीशी नावं ठेवली जायची. हे परवा दिवशी एका ठिकाणी बोललो, तो म्हणाले, बुवा तुम्ही फार जुने बॅकवर्ड वागताय म्हणाले, आता नावं ठेवायची पद्धत एकदम बदलली म्हणाली. म्हणलं काय बदल झाला, नावं तर तीच असतात. तो म्हणाला, तसं नाही बुवा, आता नावं कशी ठेवायची, आता नवरा मुलगा आणि नवरी मुलगी ह्या म्हणाले दोघांचं जे काही नाव असतं की नाही, त्या नावाला मॅचिंग होईल, दोन्ही नावं जोडून जे तयार करता येईल असं म्हणाले नाव ठेवायची पद्धत आहे. मराठीमध्ये त्याला ट्रेंड असं म्हणलं जातं. मग नवरा मुलगा प्रसाद, बायको रसिका तर प्रसिका. विनोद खरा पुढे आहे. परवा मला एक फोन आला आणि माझ्या त्या मित्रानं मला अतिशय आनंदानं सांगितलं, मला की नाही मुलगी झाली म्हणाली. म्हटलं किती छान, अभिनंदन तुझं. साहजिक पुढचा प्रश्न माझा होता, नाव काय ठेवलं रे, नाव काय ठेवलं. आता त्याच्या बायकोचं नाव सुषमा, हा शैलेश, या दोघांनी नाव ठेवलं श्लेष्मा. पुंडली शैलेश सुषमा इति श्लेष्मा. बरं, हा विनोद कळावा लागतो बरं का. किती जणांना माहितीये श्लेष्मा म्हणजे काय. श्लेष्मा म्हणजे नाकातील शेंबूड म्हणजे श्लेष्मा. नाव छान ठेवायची. दारुका रथ तयार करा, रथाला 8 घोडे जुंपा आणि इकडे भगवंतानं वेश करायला सुरुवात केली. मात्र बघा मंडळी, मी नेहमी सांगतो, मुळातच सुंदर असणारा, रूपवान असणारा, गुणवान असणारा आमचा पांडुरंग. मंडळी विचार करा, अशा या दयाघन परमात्मा पांडुरंगानं त्यानं जर नटायला सुरुवात केली, त्यानं जर उंची वस्त्र परिधान केली तर कसा दिसेल हो मध्यमामध्ये. कसा दिसेल म्हणाले आमचा राजस सुकुमार असणारा तो. कवींनी वर्णन केलं, देव दिसतो राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, राजस सुकुमार. वाजवावं असंच गाणं आहे. पण भीमसेन जोशींनी ज्या पद्धतीनं ज्या उंचीवरती निहून ठेवलंय, आजूबाजूला आउटलाईन गायची सुद्धा धाडस होत नाही. राजस सुकुमार असा तो वेश बघितला. मंडळी, क्षणार्धात त्या दारुकाचे सुद्धा डोळे पाणावले. देव आले आणि रथामध्ये बसले. यानं विचारलं, देवा कुठच्या बाजूला जायचंय. देवाने सांगितलं, सरळ न्या म्हणाले, आपल्याला की नाही भागापूरला जायचं आहे मात्र. आणि मंडळी, तो रथ हाकायला दारुकाने सुरुवात केली. तसा टाकटुक 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 असाच वाजत होता रथ. रथाचा आवाज असाच येत होता. म्हणाले टाकटुक 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 करत निघालेला तो रथ. मंडळी, याला खरं साथीदार म्हणायचं बरं का. त्यामुळे कीर्तनामध्ये असणारी साथ ही रोगाची अशा अर्थी नसून चांगल्या अर्थीच तो शब्द घेतला जातो की कीर्तनासाठी असणारी साथ.
निघालेला तो रथ भागापूरच्या दिशेनं निघाला. भागापूरची वेस ओलांडून आतमध्ये आला आणि एका प्रचंड भव्य दिव्य अशा घरासमोर, नवे नवे वाड्यासमोर तो रथ उभा केला. भगवंत रथातनं खाली उतरले. त्या घराकडे बघितलं आणि जोरात आवाज दिला. मात्र म्हणाले, आहेत का गोविंद शेठ सावकार घरात? आहेत का गोविंद शेठ सावकार घरात? मंडळी, त्यांचा मुनीम तो कारकून बाहेर काम करत होता. त्यानं असं नखशिखांत भगवंताला बघितलो. तो विचार करतो, आत्तापर्यंत आमच्या मालकांकडे म्हणून आलेले अनेक श्रीमंत व्यक्ती लोक बघितली, पण ही असं नाही बाबा. हा एवढा थाट, श्रीमंती म्हणावी ज्याला म्हणतात, असं नाही म्हणाले. तो धावत धावत आतमध्ये गेला. ते गोविंद शेठ सावकार वरती माडीवरती मंडळी पूजा करत होते. त्यानं सांगितलं, महाराज पहिलं खाली चला, कोणीतरी बड गिराईक आलेलं दिसतंय, पहिलं तुम्ही खाली चला. ते गोविंद शेठ सांगतात, अरे माझी पूजा चालू आहे. म्हणाले, पूजा काय करता? राहिलेली पूजा उद्या करा, पण पहिलं खाली चला. त्यांच्या त्या हाताला धरलं, ओढत ओढत खाली आणलं. भगवंत आतमध्ये गेले, हात जोडले आणि सांगितलं, नमस्कार. बोलायला सुरुवात केली, मी विठ्ठल शेठ पंढरपुरावरनं आलोय. बरं, येण्याचं प्रयोजन गोविंद शेठ सावकारांनी विचारलं. देवाने सांगितलं, आम्हाला असं कळलंय तुम्हाला एक म्हणाले मुलगी आहे, 5 वर्षाची आहे, राजाई तिचं नाव, अशी माहिती मला मिळाली आहे. खरं सांगू, आम्ही तिला मागणं घालायला आलोय. आम्ही तिला लग्नाचं मागणं घालायला. मंडळी, लग्नाचं मागणं घालायला आलोय हे त्या राजाईच्या आईनं ऐकलं. त्या छोट्याशा पोरीला पटकन हाताला धरून आतमध्ये ओढलं. छानपैकी परकर पोलक घातलं, तेल लावून चापून चोपून 2 वेण्या घातल्या आणि कपाळाला रुपया एवढं ठसठशीत कुंकू. काय बरं वाटतं की नाही ऐकायला? कपाळाला रुपया एवढं कुंकू. माझे गुरुजी नेहमी विनोदाने असं सांगतात की ते कुठेतरी कीर्तनाला गेले. कीर्तन झालं, माता भगिनी आल्या, नमस्कार करून जायला लागल्या. पैकी एक काकू आल्या. त्यांनी जी लावलेली टिकली होती ती इतकी छोटी होती की आता त्यांना काय आशीर्वाद द्यावा, काय बोलावं बुवांना कळलं नाही. म्हणून नम्रता थोडंसं पूर्वक बुवा म्हणाले, काकू मी काय म्हणतो, म्हणजे टिकली आता कुंकू गेलं म्हणाले, पद्धत गेली कुंकू लावायची, आता ती टिकली आली आहे म्हणाले. तर मी काय म्हणतो, जी टिकली लावायची ती थोडीशी दिसेल अशी लावायला काय हरकत आहे? हे ऐकलं त्या काकू ज्या संतापल्या, त्या म्हणाले, बुवा 1.5-2 तास कीर्तनात जे काही बोलता ते आम्ही ऐकून घेऊ, ह्या बाबतीत तुम्ही बोलायचं नाही. असं का म्हणता? त्या काकूंनी पटकन सांगितलं, ही टिकली की नाही आमच्या ह्यांच्या तब्येतीनुसार लावलेली आहे म्हणाली. हो, तब्येतीनुसार. विनोदाचा भाग मंडळी सोडता, त्या काळातला तो रुपया एवढं कुंकू गोड दिसणारी ती राजाई, ह्यांची बोलणी चालू झाली. गोविंद शेठ सावकारांनी सांगितलं की आमची मुलगी आहे राजाई, तिचं नाव. देवाने सांगितलं, आम्हाला तिला बघायला मिळेल का? आणि त्या छोट्याशा राजाईला पुढं पाठवलं. राजाईला बघितलं आणि भगवंताचे डोळे पाणावले. हो, डोळे पाणावले. वा 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 म्हणाले, खूप गोड मुलगी आहे म्हणाले, खूप छान आहे, माझ्या नाम्याला शोभून दिसेल, छान दिसेल. एवढं बोलून थांबले नाहीत, तर स्वतःच्या गळ्यातला मंडळी नवरत्नांचा तो कंठा, तो हार काढला आणि त्या राजाईच्या गळ्यामध्ये घातला. पडद्याच्या आड उभं राहून बघणारी त्या राजाईची आई विचार करते, ब म्हणाले, नुसतं बघायला आले तर नवरत्नांचा कंठाचा हार म्हणाले, लग्नात काय करतील? लग्नात काय करतील म्हणाले, काय ही श्रीमंती. भगवंताने हातामध्ये पेड्याचा पुडा दिला आणि सगळं लग्न पक्क केलं. तो ती बोलणी चाले जे काही सगळे असतात ते आता बोलणी करायला सुरुवात केली. महत्वाचा मुद्दा, ज्या ठिकाणी गाडी येऊन थांबते, गोविंद शेठ सावकारांनी बोलायला सुरुवात केली आणि विचारलं, देवा मी काय म्हणतो विठ्ठल शेठ, सगळं खरंय, तुम्ही म्हणता तुमच्या मालकांचा मुलगा लग्नाचा आहे. हो म्हणाले, त्याचं नाव काय? देवाने सांगितलं, नामदेव त्याचं नाव, 8 वर्षाचा आहे आणि आमच्या मालकांचा आहे. आता मंडळी, खरं तर विचार इथे व्हायला हवा होता असा की आमच्या मालकांचा मुलगा म्हणतात, ह्यांचा हा वेश आहे, ह्यांची ही श्रीमंती आहे, मग मालकांची काय असेल? मालकांची श्रीमंती काय असेल? पण हा विचार मनामध्ये न घेता गोविंद शेठ सावकारांनी थोडंसं अहंकारवाणीनं बोलायला सुरुवात केली. गोविंद शेठ सांगतात, नाही कसं आहे, माझ्याकडे साधारण 100 कारकून काम करतात, 100 कारकून कामाला आहेत. देवाने सांगितलं, किती? 100? नाही म्हणाले, काही कौतुक नाही, आमच्या मालकांकडे हजारो कारकून काम करतात. नाही अहो, तसं नाही, आमच्या मालकांच्या अनेक एकर जमिनी आहेत.
कुठं कुठं जमिनी आहेत, किती सातबारे, काही कल्पनाच नाही. एवढ्या जमिनी आहेत म्हणाले त्यांच्या. ते म्हणाले किती असतील, 100 एकर, 200, 500. हो, आमच्या मालकांच्या म्हणाले किती ठिकाणी जमिनी आहेत, किती ठिकाणी सातबारावर, ते काही सांगू शकत नाही म्हणाले. निश्चित तुमच्यापेक्षा जास्त आहे. एक 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 गोष्ट गोविंद शेठ सावकारांनी बोलायला सुरुवात केली. भगवंताला वाईट वाटलं, मनामध्ये विचार करतात हे सगळं दिलंय मी आणि मलाच सांगतायत आमच्याकडे असं आमच्याकडे तसं. तरी हे गोविंद शेठ सावकार सांगतात नाही, काय आहे, आमच्या लाखो ठिकाणी पेढ्या आहेत म्हणाले, आमच्या अनेक ठिकाणी पेढ्या आहेत. आता मात्र देव चिडले. गोविंद शेठ सावकारांकडे बघितलं आणि सांगितलं, का हो म्हणाले, फक्त लाखभर ठिकाणीच तुमच्या पेढ्या असतील ना, आता ऐका म्हणाले, आमच्या मालकांच्या किती ठिकाणी पेढ्या आहेत, कुठं कुठं पेढ्या आहेत, या सगळ्या पेढ्यांची नावं सांगण्याकरता म्हणून भगवंतानी काय केलं तर आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या सगळ्या तीर्थक्षेत्रांची नावं घेऊन टाकली आणि देवानी बोलायला सुरुवात केली. काशी, ऐका म्हणाले, कुठं कुठं पेढ्या आहेत आमच्या मालकांच्या, काशी काशी, पुष्कर, बद्रिका, श्रमगया, भीमा तटी, पंढरी, नेवासे, मथुरा, प्रयाग, शरयुतिरी, अयोध्यापुरी, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुनगिरी, डाकूर, द्वारावती आणि पेढ्या त्या बहुसाल परी तुला सांगू तरी मी किती. वायोलिन असतं ना, राम छान फॉलो करत ना. कानडा विठ्ठलू, कर्नाटकू, त्यांचा पण तेवढाच अधिकार आहे त्या भगवंतावर. सगळ्या तीर्थक्षेत्रांची नावं सांगितली. पुढं काही बोलू नका. विवाहाची वेळ ठरवली, दिवस ठरवला, पेढा भरवला आणि देव तिकडनं निघाले. पंढरपुरामध्ये येऊन दाखल झाले. गोणाई धावत धावत आली. देवा गेला होतात का, कुठे गेला होतात, कोण मुलगी आहे, कधी लग्न ठरवलं, सगळं सांगतो म्हणाले. गोणाई काळजी करू नकोस, नामदेवा करता उत्तम मुलगी बघितली आहे, भागापूरची आहे, गोविंद शेठ सावकारांची, 5 वर्षाची, फार गोड मुलगी आहे म्हणाले. दामा शेट्टी बरोबर आले होते. हळूच विचारलं, देवा सांपत्तिक परिस्थिती कशी आहे, काय देवा विचारता, अहो लक्षाधीश माणसं आहेत म्हणाले, लक्षाधीश माणसं आहेत. दामा शेट्टी म्हणाले, वा रे वा देवा, चांगला जोडा जमवलात म्हणाले. नाही म्हणजे ते लक्षाधीश आणि आम्ही भिक्षाधी. हिनं पटकन हात दाबला गोणाई, तुम्ही थांबा म्हणाले. तसं केलं, लग्न पक्क केलेलं आहे, आता घरी जायचं आणि तयारीला लागायचं. गोणाईला विश्वास दिला आणि सांगितलं, बरोबर 2 दिवसांनी आपल्याला निघायचंय. मात्र गोणाई विचारते, देवा मी काय म्हणते, अहो आपल्या नाम्याला पंढरपुरातनं भागापूरला नेईपर्यंत एखादं वाहन म्हणाले, गाडी बिडी काही नको का. देवानं सांगितलं आहे म्हणाले. एक काम करा दामा शेट्टी, काय कराल, तिकडे म्हणाले वाळवंटामध्ये जा, तिथे एक बैल बसलेला आहे म्हणाले. काही नाही, जायचं, त्या बैलाच्या कानाला धरायचं, ओढत ओढत त्याला घरी आणायचं आणि तेच वाहन म्हणून वापरायचं. मंडळी, मी नेहमी सांगतो की ही सगळी कथा ऐकत असताना या सगळ्या संत मंडळींनी भगवंतानी जे जे सांगितलं ते केलं. मग देवा बैलच कसा, मग त्या तो कसा आहे, मग बैलावर कसं न्यायचं, हा प्रश्नच मुळी उद्भवत नाही, निर्माण केला नाही. देवानी सांगितलं. दामा शेट्टी वाळवंटामध्ये पोहोचले, तो बैल बघितला. अरे 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 म्हणाले, काय तो बैल, जखड म्हातारा, एक डोळा फुटलेला, ज्याला एक कान नाही, एक पाय नाही, शेपटी अर्धवटच. त्याचा तो कान धरला, त्याला उठवला आणि ओढत 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 आपल्या घरी आणलं. मात्र 1000 ठिगळं लावून शिवलेली ती गोधडी त्या बैलावरती हंतरली आणि नवरदेव मुलगा म्हणून नामदेवाला त्याच्यावरती बसवला. जनाबाई आली, हळद लावली, लाविली हळद अंगाला, जणीने हो मळवट भरला, लाविली हळद अंगाला, जणीने हो मळवट भरला, जणीने हो मळवट भरला, लाविली हळद अंगाला, जणीने हो मळवट भरला.
जनिने हो मळवट भरला, लाविली हळद अंगाला, जनिने हो मळवट भरला. छानपैकी त्या बैलावरती बसवला आणि मंडळी आमंत्रण कसली हो. पाहुणे म्हणजे कोणाला बोलवायचं, देवाने सांगितलं होतं पाहुणे वगैरे काही नाहीत, आमंत्रण वगैरे काही नाही. वाळवंटामध्ये जायचं आणि सगळी जी वारकरी मंडळी आहेत त्यांना काय एकदा ओरडून सांगितलं की निघाले म्हणाले सगळे नाम्याच्या लग्नाकरता. आमंत्रण नाहीत, पत्रिका नाहीत. त्या पद्धतीनं वाळवंटात जाऊन सगळ्या वारकऱ्यांना बोलावून घेतलं, नामदेवाला बरोबर घेतला आणि ही सगळी जमलेली वऱ्हाडी मंडळी, वारकरी मंडळी आता भागापूरच्या दिशेनं निघाली. मात्र काही मार्गक्रमण बराच वेळ करता करता काही वाटेवर गेले असतील नसतील, काही अंतर कापलं असेल नसेल, भूक लागली. अनेक वारकऱ्यांनी विचारलं, गोणाई अगं काही फराळाचे डबे वगैरे घेतलेस की? भूक लागली आहे ग. गोणाई म्हणाली हो घेतली आहे ना. आणि ते डबे उघडल्यानंतर अक्षरशः 8 दिवसांच्या मंडळी शिळ्या भाकरीचे तुकडे बघितले. पण मंडळी सांगायचं तात्पर्य 8 दिवसांच्या त्या शिळ्या भाकरीचे तुकडे त्या अखिल संतांनी, वारकरी मंडळींनी प्रेमानं खाल्ले. मंडळी मगाशी पूर्वरंगात म्हणल्याप्रमाणे हा भाव, ही भक्ती जर त्या दयाघन परमात्माबद्दल असेल ना तर देव दर्शनाचा विषय ठरतो, अन्यथा देव हा दाखवायचा विषय नाही. मंडळी बराच वेळ चालतात मंडळी काही अंतर गेले असतील नसतील, आजूबाजूला छान हिरवेगार मळे दिसायला लागले. तसं त्या मळ्यामध्ये काम करणारे जे काही कारकून लोक होते त्या कारकुनांना विचारलं या सगळ्या वारकरी मंडळींनी, का हो म्हणाले हा मळा कोणाचा आहे? म्हणाले असं का विचारता? नाही म्हणाले ह्या मळ्यामध्ये मुळा दिसतो, कांदा दिसतो, भुईमुगाच्या शेंगा दिसतायत, कोथिंबीर दिसतीये, हे सगळं खाण्याची आमची इच्छा आहे मात्र. आणि असं विचारल्याबरोबर सगळी वऱ्हाडी मंडळी, वारकरी मंडळी त्या मळ्यामध्ये शिरली. कोणी कांदा, कोणी मुळा, कोणी काकडी, कोणी गाजर. मंडळी जे 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 म्हणून हाताला लागेल ते सगळं तोडायला सुरुवात केली. तो शेतात काम करणारा मनुष्य म्हणतो, अहो काय हे, कोण तुम्ही, काय असं घुसलाय? म्हणाले. ते म्हणाले 1 मिनिट ते बघा. म्हणाले समोरच्या बैलावर जो बसलेला दिसतोय ना तो म्हणाले तुमच्या होणाऱ्या मालकांचा जावई आहे. हा मळा गोविंद शेठ सावकारांचा आहे ना, मग हा मुलगा त्यांचा जावई आहे म्हणाले. मळ्यामध्ये काम करणाऱ्या त्या कारकुनानं बघितलं, नामदेव महाराजांचा तो वेश बघितला. फाटकी साडी गोणाईच्या अंगावरती, फाटकं धोतर दामाशेट्टींच्या अंगावरती. त्यानं कपाळाला हात लावला आणि तो म्हणतो नशीब फुटलं म्हणाले. गोविंद शेठ सावकारांचं नशीब फसवलं म्हणाले. काही श्रीमंती नाही, काही नाही. वृत्त तडक गोविंद शेठ सावकारांकडे गेले. गोविंद शेठ सावकारांना सांगितलं, म्हणाले फसवलंय तुम्हाला, काही श्रीमंती नाही, काही नाही, सगळं खोटं आहे म्हणाले. मंडळी हे नुसतं ऐकलं, राग अनावर झाला आणि गोविंद शेठ सावकारांनी सांगितलं आलेल्या सगळ्या वारकरी मंडळींना, वऱ्हाडी मंडळींना चापकाचे फटके मारा, मात्र आल्यासरशी हाकलून लावा, परत लावून टाका त्यांना. त्या पद्धतीनं चापकाचे मंडळी फटके मारायला सुरुवात झाली. तसा एक फटका आमच्या गोणाईला लागला. तशी गोणाई असह्य झाली, वाईट वाटलं, राग आला. नामदेवाला बरोबर घेतला आणि ही सगळी मंडळी पुन्हा पंढरपूरला न्यायला निघाली. मात्र वाईट वाटलं, मनामधली अपार खिन्नता, पुन्हा पंढरपूरला जायला निघाली. मात्र तिकडनं भगवंताचं येणं झालं. गोणाईला विचारतात, अगो नाम्याच्या लग्नाकरता आपल्याला जायचंय भागापूरला आणि तुम्ही पंढरपुराकडे कुठे निघाला? गोणाई म्हणते, देवा काही तिकडे भागापूरला जायचं नाही. हे बघ म्हणाले माझ्या पाठीचं दिरडं झालंय, काय तिकडे मार खायला जायचंय का? म्हणाले काही नाही. म्हणाले का म्हणतेस गोणाई असं? झालेला सगळा प्रकार गोणाईनं समजून सांगितला. मंडळी भगवंतानं एक मायेचा हात त्या ठिकाणी फिरवला. भगवंतानं निर्माण केलेली माया प्रगट झाली. मात्र जशी भगवंतानं माया निर्माण केली आणि क्षणार्धात बदललेलं चित्र. आता म्हणाले नामदेव महाराज, बैल छे 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 म्हणाले, बैलावरती नाही तर नटून थटून उंची वस्त्र परिधान करून छानपैकी हिरे, माणिक, पाचू, मोती यांनी सजवलेल्या पालखीमध्ये बसले. मात्र अहो भरजरी साडी गोणाईच्या अंगावरती, तिलाही कळलं नाही हे कसं झालं. अशा त्या नामदेवाला बरोबर घेतलं. पुढे अनेक बँडवाले, ताशे, ढोल. बघा ना मंडळी, म्हणजे मी नेहमी सांगतो की जिथं भगवंतानं माया निर्माण केली आहे तिथे काही कमी असेल का हो? मग वचने किम दरिद्रता. अशा त्या नामदेवाला बरोबर घेतला आणि सगळी मंडळी भागापूरच्या दिशेनं निघाली. भगवंताने आधीच सगळ्यांना सांगून ठेवलेलं होतं, जिथे जशी जागा मिळेल तसं जायचं,
भगवंताच्या सांगण्याप्रमाणे सगळे देव नामदेवाच्या लग्नाकरता त्या सभामंडपामध्ये जमले. अक्षदा वाटायला सुरुवात झाली. तसं देवानं सांगितलं नाही, नाही म्हणाले, अक्षदा नाही, आम्ही आमच्या नाम्याच्या लग्नाकरता मोत्याच्या अक्षदा आणलेल्या आहेत. आणि खरोखर मंडळी त्या लग्न सभा मंडपामध्ये मोत्याच्या अक्षदा वाटायला सुरुवात झाली. मात्र इकडे सुवर्णाच्या पाटावरती ती छोटीशी राजाई उभी आहे. इकडे सुवर्णाच्या पाटावरती नामदेव महाराज उभे आहेत आणि मध्यमामध्ये गुरुजींनी छानपैकी मंगल अष्टका म्हणायला सुरुवात केली. मात्र शुभमंगल सावधान, गुरुजींनी छान अशी मंगल अष्टका म्हटली. वाक्य असं चांगलं म्हणायचं, छान म्हणायचं. गुरुजींनी म्हणलेली मंगल अष्टका छान होती. का? म्हणजे मी नेहमी सांगतो की कीर्तन थोडं नंतर, पण मूळचा मी गुरुजी पौरोहित्य करणारा असल्यामुळे बऱ्याचदा लग्न लावायला जाण्याचा योग येतो. मग लोक असं गर्दीतनं वाट काढत काढत येतात. गुरुजी आम्ही मंगलाष्टका म्हणणार, आम्हाला एक मंगलाष्टका. हरकत नाही, म्हणा. परवाचा प्रसंग, एका काकांनी हातामध्ये माईक घेतला आणि मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केली. मध्यम शुभमंगल सावधान, त्या काकांनी सुरुवात केली. म्हातारी पडली तळ्यात बुडली, प्रत्यक्ष म्या पाहिली. बरं आता थांबतील की नाही, पण पुढे म्हणले दादाने वर काढुनी नदी तिरी आणि नेवोनिया जाळिली. पडली, बुडली, जाळली, सगळं स्मशान वैराग्यच घेऊ तिथं. मंडळी ही मंगलाष्टका आहे, ह्याला मंगलाष्टका म्हणून चालेल? मंडळी त्या वधूवरांच्या कानावरती पुढचा संसार सुखाचा होण्याकरता जे काही मंगल स्वर, मंगल शब्द त्यांच्या कानावरती पडावेत, ज्या योगे त्यांचं आयुष्य पुढे मांगल्यकारक घटनांनी भरलेलं राहील, अशा करता म्हणली जाते ती मंगलाष्टका. पण आपण नाही, आपण छान मंगलाष्टका म्हणायची आणि नामदेव महाराजांचा विवाह करायचा. आली शुभकारणी मधुघटी, आनंदचो ही कडे वाद्ये मंगल वाजती बरसती, स्नेहामृताचे सडे हे सर्व गणगोत येथ जमले, द्याया शुभा शिरवचा नांदा सौख्य भरे उभयता, आनंद हा प्रीतीचा शुभ लग्न सावधान, शुभमंगल सावधान, सुमुहूर्त सावधान. पुंडलिक वरदार. अंतरपाट बाजूला सारला गेला तसं त्या छोट्याशा राजाईनं नामदेव महाराजांच्या गळ्यामध्ये हार घातला. मात्र आणि मंडळी नामदेव महाराजांनी तो हार नम्रपणे मानेमध्ये वाकून घालून घेतला. मंडळी नाही तर हल्ली आम्ही बघतो ती बिचारी मुलगी हार घालायला गेली, हातातली ती वरमाला घालायला गेली की ह्यानं असं मागं व्हायचं, ती बिचारी अजून थोडं पुढे येऊन प्रयत्न करते, ह्यानं अजून 2 पावलं मागं जायचं. मग असं होतं की तुला माळ घालून घ्यायची नव्हती, मग इथं उभा कशाला राहायला? मंडळी जेव्हा आम्ही राम हे तत्व समजतो, बघा जेव्हा रामाकडे सगुण प्रभा म्हणून बघतो ना, त्यावेळेस कायम असं लक्षामध्ये येतं की जो राम भाऊ म्हणून कायम उजवा राहिलाय, नवरा म्हणून कायम उजवा राहिलाय, शत्रू म्हणून सुद्धा कायम उजवा राहिलाय. हे सगळं का सांगतोय? कारण रामाच्या विवाहातल्या स्वयंवराच्या प्रसंगामध्ये सुद्धा जानकी माता जेव्हा हार घालायला पुढं आली, प्रभू रामचंद्र वाकून तो हार स्वीकार करतात, मागं नाही सरकले. त्यामुळे नामदेव महाराजांनी सुद्धा छानपैकी तो हार घालून घेतला, राजाईच्या गळ्यामध्ये हार घातला आणि असा हा विवाह थाटामाटामध्ये संपन्न झाला. मंडळी ह्याचा पुढचा भाग म्हणजे भोजन. ज्या करता तुम्ही आम्ही लग्नाला जातो, आपल्या अत्यंत आवडीचा विषय म्हणजे भोजन. मंडळी बघा, विचार असा करायचा, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे ज्या ठिकाणी भगवंतानं मायेचा हात फिरवलाय,
माया प्रगट केली, तिथे म्हणाले त्या जेवणामध्ये, त्या लग्नामध्ये पिठलं भाकरी असेल का? मग त्या लग्नातल्या जेवणाचं वर्णन कवी करतात. स्वच्छ शुभ्र त्या लवणा जवळे विराजले ते लिंबे पिवळे, स्वच्छ शुभ्र त्या लवणा जवळे विराजले ते लिंबे पिवळे, नटल्या सोज्वळ भिजल्या डाळी, नटल्या सोज्वळ भिजल्या डाळ, एक वाटली एक मोकळे, एक वाटली एक मोकळी, तैशा भाज्या आणि आमट्या. नामदेव महाराजांच्या लग्नाकरता म्हणून असणाऱ्या पदार्थांची यादी आम्हाला दिली गेली. अनेक प्रकारच्या भाज्या, अनेक प्रकारच्या आमट्या, अनेक प्रकारच्या उसळी, चटण्या, कोशिंबिरी, रायतं, काय काय म्हणून नावं घ्यावी तो. तैशा भाज्या आणि आमट्या, चक्री भोपळा, दुधी भोपळा, भात साळीचा स्वच्छ मोकळा. नुसतं भात भात म्हणावं तर हे 5-50 प्रकार भाताचे. साधा भात म्हणू नका, फोडणीचा भात म्हणू नका, मसाले भात म्हणू नका, पुलाव म्हणू नका. मी तर परवा ऐकलं मंचुरियन राईस पण होता. जिरा राईस म्हणू नका. गॅसवरती ठेवलेलं पातेलं राट 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 म्हणाले, तांदूळ शिजायला लागला. वरती असणारा मिसळणाचा डबा, काय झालं कळलं नाही. धक्का लागला, सगळे जिरे म्हणाले पडले भातात. अरे 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 अरे, आता काही नाही म्हणाले. फोडणी द्या आणि 80 रुपये प्लेट जिरा राईस. तैशा भाज्या आणि आमट्या, चक्री भोपळा, दुधी भोप, भात साळीचा स्वच्छ मोकळा, भात साळीचा स्वच्छ मोकळा. बर म्हणाले त्या भातावरती वरण, वरण होतं तर कसं होतं हो. बर पुण्यामध्ये वाढलेलं वरण पुण्याच्याच भातावरती राहील याची खबरदारी घेतलेली, नाही तर चाललं तिकडे सातारा सांगलीला भेटायला. तसं नाही. तैशा भाज्या आणि आम, चक्री भोपळा, दुधी भोपळा, भात साळीचा स्वच्छ मोकळा, श्रीखंडाचे आले पाडे श्रीखंडाचे. बरं म्हणाले गोड पदार्थ काही कमी असतील का हो. श्रीखंड म्हणू नका, आम्रखंड म्हणू नका, पायनॅपल शिरा म्हणू नका, फ्रूटखंड म्हणू नका, रसगुल्ले, रसमलई, रबडी, बरं ती सुद्धा सीताफळ रबडी. बरं हे सगळे मला आवडणारे गोड पदार्थ सांगितले, याच्या उपर अधिक नसतील का हो. श्रीखंडाचे आले पाडे श्रीखंडाचे आले पाड, स्वस्थ होऊ द्या तुम्ही मंडळी, स्वस्थ होऊ द्या तुम्ही मंडळी हो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. छानपैकी भोजन झालं. मंडळी मगाशी म्हटल्याप्रमाणे निर्माण केलेली माया, हे सगळे भाविक वारकरी नामदेव महाराजांना भेटण्याकरता म्हणून, छोट्याशा राजाईला भेटण्याकरता म्हणून पुढे येऊ लागले आणि काहीतरी भेटवस्तू देऊ लागले. आमच्या वतीनं जे आणलंय ते तुम्ही स्वीकार करावा. हे सुद्धा दृश्य भगवंतानी बघितलं आणि त्या सगळ्यांना सांगितलं. नाही म्हणाले, तुम्ही भेटवस्तू नाही द्यायच्या. आज तुम्ही नामदेवाच्या लग्नाकरता म्हणून आलात, आम्ही तुम्हाला भेटवस्तू देणार आहोत, ज्याला रिटर्न गिफ्ट आपल्याकडे म्हणलं जातं. बहुतेक ती पद्धत तेव्हापासून रूढ झाली असावी. त्या पद्धतीनं आलेल्या सगळ्या भाविक भक्तांना, वऱ्हाडी मंडळींना, वारकरी लोकांना भगवंतानं छानपैकी भेटवस्तू दिली. छोट्याशा त्या राजाईला बरोबर घेतलं आणि ही सगळी मंडळी पुन्हा पंढरपूरला यायला निघाली. मात्र मंडळी मार्गक्रमण करता 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 काय झालं असेल हो. बघा, थोडंसं विचार करायचा की कथेमध्ये काहीतरी घडावं लागतं, त्याशिवाय ती कथा रंजक होत नाही. त्या पद्धतीनं अर्ध्या वाटेमध्ये आलेले हे सगळे वारकरी मंडळी भगवंतानं आपली माया काढून घेतली. मायेचा तो हात पुन्हा माघारी घेतला. तसं क्षणार्धामध्ये बदललेलं ते चित्र पुन्हा त्याच बैलावरती नामदेव महाराज, तीच फाटकी साडी गोणाईच्या अंगावर आहे, तेच फाटकं धोतर दामाशेट्टींच्या अंगावर आहे. पण मंडळी प्रकार सगळ्यांच्या लक्षामध्ये आला. नेमकं काय घडलं हे सगळं सगळ्या लोकांनी जाणलं की भक्तिपाशी देव घालीतच एवढी. आम्ही अनन्य श्रद्धेनं, अनन्य भक्तिभावानं भगवंताच्या चरणकमलाचा आश्रय घेतला तर देव माझ्यासाठी काय नाही करत, सगळं काही करतो, हे दाखवून देणारा आजचा हा कथानक, हा पूर्वरंग, हा आख्यान सगळ्यांना बरोबर घेतलं. नामदेव महाराज असतील, राजाई असेल, गोणाई असेल, रावळामध्ये येऊन दाखल झाले, भगवंतासमोर उभे राहिलेत. सगळ्यांनी हात जोडले आणि मनोभावे भगवंताची प्रार्थना केली, आभार मानले. देवा तुझी ही कृपा अशीच राहू दे, हा विश्वास पक्का केला. मंडळी आज नामदेव महाराजांचं बघा, कायम कौतुक ह्याच करता वाटतं की अनेक संत आहेत, पण प्रपंच उत्तम पद्धतीनं करता करता ज्यांनी परमार्थ उत्तम पद्धतीनं साधला,
प्रपंच आणि परमार्थ याची उत्तम सांगड घालून भगवंत आपलासा केला. असा हा दयाघन परमात्मा तुम्हा आम्हाला आपलासा करता येणं म्हणजे भक्तिपाशी देव घाली तसे उडी. अशी अनन्यसाधारण भक्ती वाढवण्याचा प्रयत्न करूया. मग अशी पूर्वरंगामध्ये सांगितल्याप्रमाणे यथाशक्ती यथामती यथाभक्ती कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनेलला जशी शक्य होईल तशी मदत करूया. आणि ती सुद्धा एक प्रकारची भक्तीच आहे हे मान्य करवून घेऊया. या ठिकाणी भैरवी होईल आणि आजच्या कीर्तनाची सांगता. भक्तिपाशी देव घालीत से मुडी भक्तिपाशी देव घालीत से उडी भक्तिपाशी देव घालीत से उडी. धूत असे घोडी अर्जुनाची धूत असे घोडी अर्जुनाची भक्तिपाशी देव घालीत से मुडी भक्तिपाशी देव घालीत से मुडी घालीत से मुडी घालीत से मुडी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.